जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी 9 महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाई करत वाळू चोरी करणारी तब्बल 33 वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोंचा दंड वसूल केला असून यामुळे वाळू चोरी शून्यावर आली आहे। वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदी काठावरील वाळू साठ्यांचा लिलाव करून वाळू विक्री चोले पेंट आणि पळसा या ठिकाणी 13 पासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी कमी दराने होत असलेल्या या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। शासनाकडून वाळू घाटांच्या हराशींचे कार्य विचाराधीन असून यामुळे मात्र घरकुल धारक व गोरगरिबांना स्वस्त वाळू मिळणे दुरापास्त झाले होते। त्यामुळे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करांनी नदी पात्रावर वाळू चोरीच्या उद्देशाने जमा केलेल्या वाळूची जप्ती करून या जप्त वाळूचा गोरगरिबांना फायदा व्हावा यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्याकडे प्रस्ताव पाठवले। या दरम्यान पोटदुख्यांकडून वावड्या चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत होत्या। त्यामुळे गोरगरीब तथा घरकुल धारकांचा विचार करून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तात्काळ लिलाव जाहीर करून जप्ती घेणाऱ्यांना वाळूच्या लिलावात बोली मंजूर करून त्यांना स्वस्त दरात गोरगरिबांना वाळू विक्री करण्याचे आदेश दिल्याने चोले पेंट आणि पळसा या ठिकाणी स्वस्तात वाळू विक्री सुरू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या ताठर भूमिकेमुळे तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी वाळू चोरांची वाहने पकडण्याचा सपाटा लावत धुमाकूळ घातल्याने वाळू तस्करी 100% बंद झाली असून यामुळे मात्र नागरिकांना वाळू मिळणे दुरापास्त झाले होते। त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी 13 फेब्रुवारी रोजी मौजे लिंबायत शिवारात जप्त वाळूचा लिलाव विनायक मुसळे यांना दिला, तर पळसा येथील लिलाव इम्रान नवाब शेख यांना दिला आहे। त्यामुळे वाळू साठे हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वस्त वाळू मिळणार आहे। नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। 13 फेब्रुवारी रोजी वाळू साठ्यांचा लिलाव होऊन विक्री सुरू झाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाठी गावंडे, कोतवाल, चालक शेडमाके यांच्यासह विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पावत्या चेक करीत मजुराद्वारेच वाहनात वाळू भरत असल्याची खात्री केल्याने नागरिकांनी तहसीलदारांच्या या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे। माहूर तालुक्यातील मौजे पळसा येथील 110 ब्रास जप्त रेतीसाठीचा लिलाव झालेला आहे व सदरील लिलावधारक यांना 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत हा जप्त रेतीसाठ्यातून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। लिलावधारक यांच्याकडून सर्व अटी शर्तीचे पालन करून सदरील वाहतूक करण्यात येत आहे व बैठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन करण्यात आलेलं आहे। तलाठी, नायब तहसीलदार यांच्या वेळोवेळी भेट देऊन पावत्या तपासण्याचे काम चालू आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।